जर या 15 वर्षात आपण केलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला गाव स्वच्छ झाला, आपला गाव सुंदर झाला तर आपले छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यावर कोणती रोगराई येणार नाही. कारण की स्वच्छतापासून तुम्हाला माहित असेल अस्वच्छता असलेली किती बिमारी येतात, इन्फेक्शन येतात. तुम्हाला माहित असेल या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी जे पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यांनी एक कार्यक्रम केला, प्रत्येक घरी शौचालय बनल्या पाहिजे. विषय छोटासा होता पण त्याची संकल्पना पहा, प्रत्येक गावात आपण याच्या आधी पाहिले असेल तर आपण उघड्यावर शौचालयात जात होतो. आज त्यांची संकल्पनामुळे मला तरी वाटत नाही, मी या गावात जेव्हा फिरतो या गावात आलो तर पोलीस रस्त्यावर त्यांनी घाण केली नाही. कुठे चांगले त्यांनी कार्य केलं आणि त्यांना जर आपण आपल्याला असंच सांगून आपण कार्य केलं, आपल्या गावात स्वच्छता केली तर हमखास तुम्हाला सांगतो आपल्या गाव विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या गावाची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात होईल. कारण की आपल्या इथले उपसरपंच आदरणीय कमलेश रांगाले जे हे सरपंच आहेत, तुमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, संपूर्ण वेळेस माझा गाव स्वच्छ असल्या पाहिजे, माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे याच्याकडे ते तळमळ करतात आणि जर आपण त्यांना सहकार्य केलं नाही चुकायचं आहे. आज आपला जो टप्पा आहे घरकुली प्रवेश, कारण की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जास्तीत जास्त लोकांना घरकुल, प्रत्येक लोकांना घरकुल मिळाली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण माझ्या जेवढे आपल्या गावातले गरजू लोक आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांना घरकुल सुद्धा मिळण्याचं काम आहे आणि ज्यांचे घरकुल पूर्ण झाले आहेत त्यांचे आपण गृहप्रवेश कार्यक्रम सुद्धा तिथं घेणार आहोत. कारण की संकल्पना छोटी आहे पण काम आपलं जर डोक्यात चांगलं आणलं तो मोठा काम आहे. कारण की तसाच तिथे स्वच्छता सुद्धा आहे. म्हणून संपूर्ण माझ्या या गावातील संपूर्ण नागरिकांना आव्हान असेल आपण हा 15 वेळा चांगल्या रीतीनं आयोजन केलं पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागेल तर आम्ही आणि आमच्या पंचायत समिती संपूर्ण पदाधिकारी देण्यास तयार आहे. आपण मला इथं बोलवणार, मानाचं काम दिलं त्याबद्दल संपूर्ण मी ग्रामपंचायतचे आणि गावकऱ्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि इथंच थांबतो. आणि सगळ्यांना गणपती बाबाचा विसर्जन आहे, आपण अनंत सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. भारत माता की जय. गावाचा खरोखरच विकास व्हायचा असेल तर गाव स्वच्छ व्हायला पाहिजे ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांची आई आहे. त्यामुळे आपल्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण गावाची स्वच्छतेचा कार्यक्रम शासकीय नियमानुसार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागरूकता करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकांचा जोपर्यंत सहभाग होणार नाही तोपर्यंत खरोखरच आपला गाव स्वच्छ होणार नाही. आणि या 15 दिवसामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं संपूर्ण गावातल्या प्रत्येक गली स्वच्छ करू आणि लोकांना प्रवृत्त करू की आपला परिसर स्वच्छ ठेवावे त्यासाठी प्रयत्न सुद्धा करणार. आता 16 सप्टेंबरपासून आता ते स्वच्छ अभियानाची सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे आम्ही सर्वच गावामध्ये सर्व जनतेला जागृत करून गावामध्ये आपल्या वार्डामध्ये कशा पद्धतीनं स्वच्छ करण्यात ते सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे या 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्या गावाची आपल्या वार्डाची पूर्ण स्वच्छता होईल हे सर्वांना आम्ही माहिती सांगू. केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार आजपासून 15 दिवस हा स्वच्छता मोहीम पंधरवडा संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे. आणि त्यातल्या त्यात पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत आज मोहगाव बुद्रुक त्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याची सुरुवात आजपासून आपण इथे केलेली आहे. आणि स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम या 15 आपण आयोजित केलेले आहे. खरोखरच शासनाचा हा एक चांगला सुप्त कार्यक्रम आहे. मी मोहगाववासी जनतेला अशी कडकडीने विनंती करतो की ह्या 15 होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण हिरिरीने भाग घ्यावा आणि आपली ग्रामपंचायत, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला राज्य आणि आपला भारत देश कसा स्वच्छ आणि सुंदर राहील याच्यासाठी प्रयत्न करावा अशी मी आवाहन करतो. आणि सगळ्यांना स्वच्छता ही सेवा या 15 निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.